आज तर आहे ना भाऊ, डायरेक्ट कांद्याने आहे ना वहिनीला रडवलंच. तर जय शिवराय मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी-सकाळी ना दिनेश भाऊ आले होते ट्रॅक्टर घेऊन नाही का भोपळेकडून. त्यानंतर इथं प्रवीण भाऊंची भेट झाली. ते म्हणे, "काय नादखोळा जळगाव तुला." त्यानंतर आहे ना आपण निघालो ते हायवेनं, कारण की आपल्याला आणायचं होतं ऋषीभाऊला केळीचे पानं नाही का. इथून या झाडाचं एक केळीचं पान तोडलं, या झाडाचं एक केळीचं पान तोडलं. तिकडे केळीचं पान तोडता ना बघितलं तर काय आपल्या केळीला लागले असे मस्तपैकी केळं. तर तुम्हाला खायचे असतील तर घेऊन जा. तर त्यानंतर आपली केळाची पानं तोडून झाली. मग आपण पण निघालो होतो गाडीवर. या हायवेने मस्तपैकी आणि घरी बघतो तर काही पाहुणे आले होते. हे पाहुणा बघा कसं माहिती मुक्का घेतात या फुग्याचा. त्यानंतर आणि इथं चालू त्यांच्या पुरणाच्या पोळ्या. कारण की आपल्या घरी ना हे पाहुणे आले होते मामीन ते बरं का. मग त्यानंतर त्यांची निघायची तयारी झाली. या टमटममध्ये ना ही बघा कशी कार पण आपलं तोंड लपवती. त्यानंतर त्यांना टाटा बाय-बाय केला. मग त्यानंतर मस्तपैकी आपल्याला घरच्यांना लावलं भाऊ काम. मग आपण काय ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर कशासाठी घेतला तर दगड टाकण्यासाठी. टाकण्यासाठी आणि विकास भाऊ आणि दीपक भाऊ होते. मस्तपैकी मी ट्रॅक्टर चालवतो आणि बघा मागं कसे बसले. त्यानंतर इथं ताईसाहेब होत्या. त्यानंतर विकास भाऊनी मस्तपैकी ट्रॅक्टर आणला. ट्रॅक्टर आणल्यानंतर ते दगड आहे ना आपण आहे ना खाली करून घेतले बरं का. तर मित्रांनो आपल्या आयडियाला तेवढं जातात आणि फॉलो करून घ्या. फॉलो कमेंट करीत नाही मित्रांनो तुम्ही.